दिस इज क्लायंट. क्लायंट म्हणजे युजर म्हणू शकता तुम्ही, जे सर्व्हिस माझी कॉल करणार आहे त्याला, ॲप्लिकेशनला. तर हे आहे सिस्टीम. तर ही सिस्टीम ह्या LLM शी इंटिग्रेट करणार आहे, LLM ला इंटरॅक्ट करणार आहे. म्हणजे तुम्ही इथून मेसेज टाकला, हाऊ आर यू टुडे, सिस्टीम मधून मेसेज LLM कडे झाले, LLM चा रिस्पॉन्स सिस्टीम मध्ये येणार. आणि हे कारण का डायरेक्ट युजर कॉन्टॅक्ट करू शकत नाही LLM. आणि आपण हे ॲप्लिकेशन बनवणार आहे. त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकली कोणतं ॲप्लिकेशन आहे माझं, स्प्रिंग AI ॲप्लिकेशन. कुठे आहे, हे वाला. याच्यामध्ये काय झालं, याला हा इंटरॅक्ट करतो. तर याच्यामध्ये जे मेसेज पास होतात त्याला काहीतरी रोल असतो. रोल असायलाच पाहिजे, कारण LLM ला कसं कळणार ना की हा कोणत्या टाईपचा मेसेज आहे, बरोबर. तर बेसिकली याच्यामध्ये 3-4 टाईप्स असू शकतात, युजर असिस्टंट आणि अजून एक सिस्टीम पण सांगतो तुम्हाला, सिस्टीम रोल. हे 3 टाईपचे रोल आहेत. हे काय करतो, हा टाईपचा रोल म्हणजे युजरचा मेसेज म्हणजे युजर रोल. सिस्टीमचा मेसेज म्हणजे माझ्या स्प्रिंग एआयच्या ॲप्लिकेशननं काय मेसेज ॲड केला त्याच्यामध्ये, तो माझा सिस्टीमचा मेसेज. आणि असिस्टंट म्हणजे LLM चा मेसेज. तर हे 3 टाईप्स बेसिकली. अजून एक असतो टूल नावाचा,